नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी कला विषय इतिहास यामधला आज आपण 6 नंबरचं प्रकरण बघणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे आपल्या वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। तर बघा, या पाठात आपण भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध केलेला संघर्ष अभ्यासणार आहोत। त्यामध्ये 1 नंबरचा पॉईंट आहे आपला 1857 पूर्वीचे लढे। त्यामध्ये बघा, 1818 मध्ये खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला। सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल एकत्र आले। दुसऱ्या बाजीरावांचे विश्वासू सहकारी त्र्यंबकजी ढेंगळे कैदेतून निसटले आणि त्यांनी भिल्लांना प्रेरणा दिली। त्र्यंबकजी ढेंगळे यांचे पुतणे गोंदाजी व महिपा यांनी या उठावाचे नेतृत्व केले। या उठावात हजारो भिल्लांनी भाग घेतला। तर बघा मित्रांनो, वसाहतवादाविरुद्ध केलेला संघर्ष आज आपण बघत आहोत। त्यामध्ये 1857च्या अगोदर 1857च्या पूर्वीचे जे लढे झाले त्यामध्ये 1818 म्हणजे त्याच्या अगोदर खानदेश हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता। खानदेश जो भाग आहे भारतामधला किंवा महाराष्ट्रामधला जो काही भाग आहे खानदेश, हा भाग पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता। त्यामध्ये बघा, सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल एकत्र आले। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजीरावांचे जे काही विश्वासू होते त्र्यंबकजी ढेंगळे नावाचे व्यक्ती, ते कैदेतून त्या ठिकाणी निसटले होते आणि त्यांनी भिल्लांना प्रेरणा दिली होती। त्र्यंबकजी ढेंगळे यांचे पुतणे जे होते गोंदाजी आणि महिपा यांनी या उठावाचे देखील दोघांनी नेतृत्व केले आणि या उठावात हजारो भिल्लांना एकत्र करण्याचं काम महिपा आणि गोंदाजी या नावाच्या व्यक्तींनी केलं होतं। त्यानंतर बघा मित्रांनो, कॅप्टन ब्रिग्स याने या भिल्लांची कोंडी करण्यास सुरुवात केली। त्याची रसद बंद केली। इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टनने काही भिल्लांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले। काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन द्यायला सुरुवात केली। एका बाजूला भिल्लांना अशा सवलती देत असताना दुसऱ्या बाजूने मात्र त्यांची गळचेपी करण्यास सुरुवात केली। मेजर मोरिन याने भिल्लांना शरण येण्यास भाग पाडले। 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या मोरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन याने दडपला। भिल्लांचा उठाव लेफ्टनंट आउट्रम याने मोडून काढला। त्याचबरोबर त्यांनी भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वासही निर्माण केला। त्यांना शहरी जीवनात आणण्याचा त्याने प्रयत्न केला। माफीचे जाहीरनामे, जामीन देणे, तगाई, मागील गुन्ह्यांची माफी, सैन्यात भरती यामुळे भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण पुढील काळात कमी झाले। तर बघा, 1857च्या पूर्वीचे जे काही लढे झाले, मग त्यामध्ये 1818चा लढा होता, तो भिल्लांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या विरोधात जाण्याचं कार्य किंवा इंग्रजांच्या विरोधात हजारो भिल्ल एकत्र आणण्याचं कार्य या दुसऱ्या बाजीराव पेशवे यांच्या जे सहकारी होते त्र्यंबकजी ढेंगळे यांचे 2 पुतणे होते, त्या पुतण्यांनी काय केलं, या ठिकाणी गोंदाजी आणि महिपा नावाच्या व्यक्तींनी सर्व भिल्ल एकत्र आणण्याचं कार्य या इंग्रजांच्या विरोधात केलं। पण त्याच्यानंतर मित्रांनो, कॅप्टन ब्रिग्स याने भिल्लांची कोंडी करण्यास सुरुवात केली। त्यांची रसद बंद केली आणि इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टनने काही भिल्लांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले। काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन द्यायला सुरुवात केली। एका बाजूला भिल्लांना अशा सवलती देत असताना दुसऱ्या बाजूने मात्र त्यांची गळचेपी करण्यास सुरुवात केली। बघा, इंग्रजांचं जे काही कार्य होतं ते कशा पद्धतीनं होतं, एका बाजूनं लोकांना ते सवलती देण्यास सुरुवात करत होती आणि दुसऱ्या बाजूने देखील त्यांची गळचेपी करण्यास सुरुवात देखील करत होती। म्हणजे दोन्ही गोष्टी ते करत होती। एका पद्धतीनं चांगलं कार्य करायचं आणि दुसऱ्या पद्धतीनं त्यांनी वाईट कार्य करायचं, अशी इंग्रजांची ही पद्धत या ठिकाणी होती।
परंतु ज्यावेळेस समजा सर्व भिल्ल हजारोच्या संख्येने भिल्ल एकत्र आल्यानंतर ते इंग्रजांच्या लक्षात आलं किंवा त्यांचा जो माउंट स्टुअर्ट किंवा कॅप्टन ब्रिग्ज नावाचा जो काही व्यक्ती होता त्या दोघांनी मिळून भिल्लांना एका पद्धतीनं सवलती दिल्या. त्याचं कारण सवलती द्यायचं कारण असं होतं की जे गोंदाजी आणि महिपा नावाच्या व्यक्तींच्या सोबत जे काही भिल्ल आली होती ते भिल्ल त्या ठिकाणी इकडच्या सवलती पाहून किंवा इकडं एखादी आमिष दाखवून ती आमिष दाखवल्यानंतर तिकडची बाजू भिल्ल सोडून देतील आणि आपल्या बाजूला येऊन थांबतील असं इंग्रजांचं एक प्रकारचं हे होतं, वैशिष्ट्य होतं. परंतु त्या ठिकाणी मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भिल्लांना कामं देणे, वेगवेगळ्या पदावर नेमणे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची पेन्शन देणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करणे असं या लोकांचं कार्य या ठिकाणी भिल्लांना शरण येण्यास भाग पाडलं. त्याच्यानंतर बघा 1822च्या दरम्यान हारिया या भिल्लांच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन यांनी दडपला. भिल्लांचा उठाव लेफ्टनंट ऑट्रम यांनी मोडून काढला. त्याचबरोबर त्याने भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वासही निर्माण केला. त्यांना शहरी जीवनात आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. माफीचे जाहीरनामे, जामीन देणे, तगाई, मागील गुन्ह्यांची माफी, सैन्यात भरती यामुळे भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण पुढील काळात कमी झाले. मग ज्या काही सवलती या भिल्लांनी बघितल्या किंवा भिल्ल समाजाने या बाकीच्या सवलती बघितल्या त्यावेळेस त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी काय केलं, ह्या सवलती देत असताना जे बाकीच्या गोष्टी करत असताना लोक एकत्र आले होते, भिल्ल समाज जो काही एकत्र आला होता तो भिल्ल समाजामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं काय केलं होतं तर आमिष दाखवलं होतं. मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना शरण येण्यासाठी सुद्धा भाग पाडलं. मग वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य करून भिल्लांची त्या ठिकाणी जी काही युनिटी झाली होती त्या युनिटीमध्ये बदल करण्याचं कार्य या इंग्रजांनी केलं. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी जर गुन्हे त्यांच्यावर असेल तर त्या पद्धतीने त्यांच्यावर माफीसुद्धा त्या गुन्ह्याच्या पद्धतीने दिल्यात आली. त्याच्यानंतर त्याच लोकांना सैन्यामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली भरती करण्यात आलं. अशा पद्धतीनं जे काही काम या इंग्रजांनी केलं मग त्यावेळेस हळूहळू भिल्लांचा सपोर्ट भिल्लांनाच देणे त्या ठिकाणी कमी झालं. अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा हंसाजी नाईक यांचे राज्य आजच्या नांदेड प्रदेशात होती. त्यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिला. उलट निजामाचे काही किल्ले त्यांनी जिंकले. त्यामुळे युद्ध सुरू होणे अपरिहार्य होते. मेजर पिटनम, कॅप्टन इव्हान्स, कॅप्टन ट्रेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची फौज निजामांच्या रक्षणासाठी चालू झाली आणि हे युद्ध 25 दिवस चालले. अखेर हंसाजीचा पराभव झाला. आता बघा जे हंसाजी नाईक होते हे नांदेड प्रदेशामध्ये होते. त्यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिला होता. काय होतं, ज्यावेळेस तो निजाम होता त्या प्रदेशामध्ये त्या निजामाला सहकार्य करणं किंवा त्याच्या प्रदेशामध्ये त्याच्या बाजूनं राहणं हे हंसाजी नाईक यांनी त्या गोष्टीला विरोध केला. त्याच्यानंतर उलट निजामांच्या काही किल्ले आणि त्यांनी जिंकले. जे काही निजामांचे किल्ले होते ते किल्ले देखील हंसाजी नाईक यांनी जिंकले. त्याच्यानंतर त्यामुळे युद्ध सुरू होणे अपरिहार्य होते. म्हणजे ज्यावेळेस हंसाजी नाईक यांनी निजामाचं काही किल्ले म्हणा किंवा काही प्रदेश ज्यावेळेस स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला त्या ठिकाणी साहजिकच आहे की ते निजामांनी आणि इंग्रजांनी दोघांनी मिळून हंसाजी नाईक या व्यक्तीला विरोध केला. मग 400 सैनिकांची फौज ही निजामाच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी चालून आली होती आणि 25 दिवस त्या ठिकाणी हंसाजीच्या सोबत युद्ध चालू झालं. मग त्या ठिकाणी हंसाजी नाईक यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो चतुरसिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. संतू नाईक व उमाजी नाईक हे त्यांचे म्होरके होते. पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज त्यांनी ताब्यात घेतला. 1824 उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील बांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्यांनी इंग्रजांच्या नाकी दम आणला. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी आणि त्यांचे सहकारी बुजबा, पांड्या व येसाजी यांच्यासाठी सरकारने
प्रत्येकी 5,000 रुपयाचे इनाम घोषित केले. गावकऱ्यांनी त्यांना अन्न वस्त्र निवारा पैसा देऊ नये असे आदेश हा उठाव मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी काढला. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस हंसाजी नाईक यांचा प्रदेश जो काही होता, मग ते निजामाच्या ताब्यामध्ये असलेला प्रदेश त्यांनी जिंकून घेतला, किल्ले जिंकले. मग त्यांच्या विरोधात निजामानं काय केलं, एक उठाव केला आणि 25 दिवस हंसाजी नाईक आणि निजाम यांच्यामध्ये युद्ध चाललं. तर निजामाच्या बाजूनं 400 लोकांची फौज इंग्रजांची ही सहकार्य करण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आली. त्याच्यानंतर 25 दिवस युद्ध चालल्यानंतर हंसाजी नाईक यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. त्याच्यानंतर चतुरसिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाचा लोकांनी उठाव केला आणि संतू नाईक व उमाजी नाईक हे त्यांचे म्होरके होते. मग साताऱ्यामध्ये जे काही उठाव सुरू झाला ते संतूजी नाईक आणि उमाजी नाईक यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा सरकारी ऐवज त्या ठिकाणी ताब्यात घेतला. 1824 मित्रांनो, उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डी येथील सरकारी तिजोरीमध्ये तिची काही तिजोरी होती तांबुर्डी या ठिकाणची, भांबुर्डी या ठिकाणची, ती तिजोरी ताब्यामध्ये घेतली. त्यांनी इंग्रजांच्या नाकी दम आणला. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी व त्यांचे सहकारी बुजबा, पांड्या आणि यसाजी यांच्यासाठी सरकारने त्या ठिकाणी प्रत्येकी 5,000 रुपयाचे इनाम घोषित केले. कशासाठी, तर या उमाजी नाईक म्हणा किंवा संतूजी नाईक म्हणा किंवा यांच्यासोबत जे काही सहकारी आहेत या सहकारी वर्गाला त्यांनी त्या गावकऱ्यांनी, तिथल्या आजूबाजूच्या गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची मदत या लोकांना देऊ नये. त्याच्यानंतर हे जर कुठं सापडले तर 5,000 रुपयाचं इनाम त्या लोकांना माहिती दिल्यानंतर देण्यात येईल. अशा पद्धतीची जी काही माहिती होती ही 5,000 रुपये इनाम आणि त्या लोकांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या गावातील लोकांनी करू नये अशा प्रकारचे काही सरकारी आदेश निघाल्यानंतर त्या आदेशाच्या विरोधामध्ये किंवा त्या आदेशाला विरोध करण्यासाठी उमाजी नाईक आणि संतूजी नाईक यांनी फार मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. त्यांच्या संघर्षांनी जे त्याचे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी देखील या संघर्षामध्ये सहभाग घेतला आणि या इंग्रजांच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात उठाव करण्याचं कार्य उमाजी नाईक आणि संतूजी नाईक यांनी केल्याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, सरकारने वतने जप्त करण्याची धमकी दिली. हे वतने जप्त करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कार्य केलं ते कार्य करत असताना मित्रांनो बघा, धमकी दिली होती. उमाजीबद्दलची जी काही माहिती होती सरकारला ताबडतोब दिली पाहिजे असा आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर शरण येणाऱ्यांना माफी देण्यात आली. कॅप्टन डेव्हिस घोडदळाच्या 5 कंपन्या येऊन उमाजींच्या पाठलागावर निघाल्या, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर येथे सतत संघर्ष चालू होता. कॅप्टन मॅकेटोन्सने उमाजीचा पाठलाग सुरू केला. उमाजींनी इंग्रजांना ठार मारण्यासाठी आदेश दिले. अखेर भोरजवळ इंग्रजांनी उमाजींना पकडले. उमाजी नाईक यांच्यावर खटला भरून त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. तर बघा, या उमाजी नाईक आणि संतूजी नाईक हे जे काही व्यक्ती होते हे मराठ्यांच्या सोबत असणारे किंवा त्यांच्या सहकारी असणारे लोक होते. ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या त्यावेळेस आपली सत्ता टिकवण्याचं कार्य या लोकांनी ज्या काही पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करण्याचं कार्य या लोकांनी केलं. परंतु हे सगळं कार्य करत असताना मित्रांनो, इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचं लोकांना आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून या सर्व गोष्टीमध्ये फोड करण्याचं किंवा तोड करण्याचं कार्य इंग्रजांनी केलं आणि स्वतःची सत्ता कशा पद्धतीने टिकवता येईल अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी इंग्रज करत होते. मग वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही कार्य चालू होतं त्या वेगवेगळ्या पद्धतींना जे कार्य करता येईल त्या पद्धतीने त्यांनी करून दाखवलं. त्याच्यानंतर उमाजी नाईक यांना भोरजवळ पकडण्यात आलं. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खटले भरण्यात आले आणि हे खटले भरल्यानंतर त्यांना
पुणे या ठिकाणी फाशी देण्यात आली आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी काही सहजासहजी घडल्या असेल का? नाही. तर हिंदू विरुद्ध मराठा किंवा हिंदू जे काही होते या सर्व हिंदूंनी इंग्रजांच्या विरोधात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं कार्य केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यातलंच समोरची जी काही माहिती आहे ती बघा. 1828मध्ये महादेवगडचा किल्लेदार फोंड सावंत तांदुळवाडीकर याने उठाव केला, मात्र इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला. इंग्रजांचे धोरण पाहून सावंतवाडीतील सरदारांनी एकत्र येऊन उठाव केला, परंतु स्पूनर या पॉलिटिकल एजंटने हा उठाव मोडून काढला. त्यानंतर या उठावात सामील असलेल्या सरदारांपैकी काहींनी ब्रिटिशांविरोधात एक होऊन लढण्याचा प्रयत्न केला, मात्र 1845मध्ये या परिसरातील लष्करी कायदा पुकारण्यात आला. कॅप्टन ऑट्रमने हा उठाव पूर्णतः मोडून काढला. तर बघा, ज्यावेळेस हिंदू लोकसुद्धा किंवा जे काही हिंदूंचं सैन्य होतं किंवा जे काही इथले सरदार होते हे सरदार देखील ब्रिटिशांच्या सोबत होते, परंतु ज्यावेळेस या सरदारांच्या लक्षात आलं की ब्रिटिश वेगळ्या प्रकारचं कार्य करत आहे, मग या लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात देखील लढा पुकारला. पण त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा सरदारांना झाला नाही, निजामांना झाला नाही आणि मराठ्यांना देखील सुद्धा झाला नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मित्रांनो, इंग्रजांनी फार मोठ्याचं पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य करत असताना आम्हीच दाखवत लोकांचं जी काही सहकार्याची भूमिका होती त्या ठिकाणी मोडकळीस आणण्याचं कार्य या ठिकाणी केल्याचं आपल्याला इंग्रजांनी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, कोल्हापूर संस्थानात किल्ल्यांचे संरक्षण करणारे गडकरी असत. मराठ्यांच्या राज्यात त्यांना वेतन मिळे, परंतु कंपनी सरकारच्या राजवटीत गडकऱ्यांचे अधिकार आणि वेतन नष्ट करण्यात आले. त्याविरुद्ध कोल्हापूरजवळील सामानगडावर पहिला संघर्ष सुरू झाला. कॅप्टन ऑट्रम यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या फौजा आल्या. 1844मध्ये पन्हाळा, पवनगड, विशाळगड उठाववाल्यांच्या ताब्यात आली. त्यानंतर मद्रासकडून इंग्रजांची सुसज्ज फौज आल्याने गडकऱ्यांना शरणागती पत्करावी लागली. मग बघा, ज्यावेळेस कोल्हापूर संस्थानाचे जे काही किल्लेदार होते, जे की काही किल्ले येत होते कोल्हापूर संस्थानमध्ये, त्याच्या विरोधात देखील इंग्रजांनी फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध पुकारलं. वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध पुकारल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचं कार्य केलं, परंतु इंग्रजांचे जे काही सैन्य होतं हे कशा प्रशिक्षणार्थी सैन्य होतं. त्याच्यानंतर इंग्रजांजवळ ज्या काही गोष्टी होत्या युद्ध करण्यासाठी त्या अगदी सुसज्ज होत्या. म्हणून या कोल्हापूर संस्थानामधील जे काही गडकरी होते या गडकऱ्यांनी देखील इंग्रजांना पुढं शरण जावं लागलं. तर अशा पद्धतीनं शरण गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही कार्य झालं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे आपला त्यातला 1857चा स्वातंत्र्य लढा. तर मित्रांनो, हा लढा आपण उद्याच्याला किंवा नंतरच्या पिरियडमध्ये बघू. धन्यवाद.